मुंबईमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरं असावीत यासाठी सरकार विविध योजना राबवत असतं, कायदे सुद्धा करत असतं। मात्र अनेकदा या योजना, हे कायदे या सगळ्यांमधून विकासकांकडून पळवाटा काढल्या जातात आणि यामध्ये नुकसान होतं ते सर्वसामान्यांचं। असाच प्रकार 2013 पासून नवी मुंबईमध्ये सुरू असल्याचे आरोप प्रहार जनशक्तीचे प्रवीण खेडकर यांनी केलेले आहे आणि बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 10 लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात 20% क्षेत्रावर अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधणं बंधनकारक आहे। मात्र असं असताना नवी मुंबईतील काही विकासकांनी UDPCR अर्थात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा गैरफायदा घेऊन ही घरं दिली नाहीयेत। या संदर्भात प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी खळबळजनक आरोप केलाय। जे भूखंड 4000 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहेत अशा सर्व भूखंडांवर बांधकाम करत असताना बिल्डरांनी त्या भूखंडाच्या 20% एरिया हा गरिबांसाठी घरे बांधून द्यायचे आहेत। परंतु मंत्रालयातील नगर विकास विभागातील काही अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने जवळपास 1000 घरांचा हा घोटाळा यांनी केलेला आहे आणि ही 1000 घरे बिल्डरांच्या घशात यांनी घातलेली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्वसामान्यांची फसवणूक कोण करतंय? 2013 मध्ये सरकारनं अधिसूचना काढून 10 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रात आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधण्याचं बंधनकारक केलं। ही घरं विकासकांनी म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित केल्यानंतर लॉटरी काढून ही घरं आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांना वाजवी दरात वितरित करण्यात येत होती। अशातच शासनाने 2020 साली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली। या नियमावलीमधील नियम क्रमांक 3.8.4 चा फायदा घेण्याचा विकासकांचा प्रयत्न। भूखंड वितरित करताना भाडे करारात सदर आर्थिक दुर्बल अल्प उत्पन्न घटकांना घरं बांधण्याची अट टाकलेली नसल्यास विकासकांना घरं बांधणे बंधनकारक नाही असा नियम। याच नियमाचा फायदा घेत विकासकांनी सर्वसामान्यांच्या हक्कांची घरं दिली नाहीयेत। याविषयी भाजपचे स्थानिक नेते विजय घाटे यांनी सर्वसामान्यांचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलंय। जो 4000 मीटरचा वरचा भूखंड असेल त्याच्यामध्ये 20% FSI हा EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी हाऊसिंग पाहिजे होतं। पण कायद्यातली पळवाट काढून ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये जवळपास बिल्डर लोकांना फेवरेबल असे ज्या पद्धतीने निर्णय देण्यात आलेले आणि परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे घरांचं सगळं घोळ झालेला आहे। आणि माझी शासनाला विनंती असेल की ह्याच्यामध्ये सर्व अधिकारी जे इन्व्हॉल्ड आहेत तर त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि जी 1000 घरं आहेत तर ती 1000 घरं लोकांना कशी मिळू शकतील आता यावर त्यांनी ठोस निर्णय घ्यावा। या सगळ्यामुळे स्वतःच्या घराचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना मात्र अश्रूच अनावर झालेत। कुणाला मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर कुणाला आत्ताचं भाडं भरणं सुद्धा कठीण झालंय। मात्र सर्वसामान्यांची एक भावना सारखी आहे, ती म्हणजे या घोटाळ्यामुळे आमचं स्वतःच्या घराचं स्वप्न आमच्यापासून आणखी दुरावलंय। सरकारकडून केले जाते पण मधले जे आहेत जे सामान्य जनतेपर्यंत पुरवत नाहीत त्यांना पुरवलं गेलं पाहिजे। आज मला माहिती आहे की माझी पोरं काय स्ट्रगल करतायत, त्याच्यामुळे मी एक्सप्लेनच नाही करू शकत की घर स्वतःचं असलं तर काय होतं। तर ते जाहिराती दाखवतात, म्हाडाच्या जाहिराती दाखवतात, सिडकोच्या जाहिराती दाखवतात, फक्त कागदावरती ते प्रोसेसिंग फी घेतात, सगळे घेतात, पण का प्रत्यक्षात मराठी माणसाला तर घर मिळतच नाही, फक्त कागदावर दाखवतात, बाकीचं काहीच होत नाही। शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही सर्व बिल्डर लॉबी सर्वसामान्य मिळणारे जे लाभ आहेत ते मिळू नयेत आणि अल्प जे उत्पन्नधारक आहेत ते मुंबईच्या बाहेर जातील। विशेषतः मराठी बांधव आहेत किंवा मराठी कामगार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी जे काही राखीव घरं मिळणार होती किंवा मिळायला हवी होती परंतु ती आता सध्या मिळत नाहीत। घर लागलं असतं तर मुलांचं समजा कामाला लावलं नसतं, शिक्षण झालं असतं पूर्ण, माझं पण इच्छा पूर्ण झाली असती, मी थोडी मेहनत केली असती। घर काम करून आम्ही घर स्वतःचं घेऊ शकत नाही आणि मुलांची शिक्षण आहे, दवाखाना आहे, म्हणजे प्रत्येक वस्तू अशी आहे की ते आम्ही विकत नाही घेऊ शकत आणि जे स्वप्न आमचे राहायचे घर आम्हाला पाहिजे असं ते आमचं होऊ शकत नाही, कारण मजुरीच तेवढी भेटत नाही ना। 10, 20, 15 हजार रुपयामध्ये काहीच होऊ शकत नाही आणि 7, 8, 10 हजार रुपये आता रूमचं भाडं आहे। याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो अशी उत्तरं सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे। हा नवी मुंबईतला जर प्रकार असेल तर या बाबतीतली मी सखोल माहिती घेतो। मला अद्यापपर्यंत याची कल्पना नाही
पण तसं जर समजा काही जाचकाठी असतील या बाबतीतल्या तर सविस्तर त्याची माहिती मी घेतो आणि हा विभाग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे. सगळी विभागाकडनं सविस्तर माहिती घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला ही बाब मी आणून देतो. ULCचा कायदा होता, त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना पण घराची तरतूद होती आणि EWSचा नवीन GR आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं ही त्यामागची जी भूमिका होती, व्याख्या होती, याला पळवाट काढण्याचं काम केलं जातोय. आमची मागणी राहणार आहे की असे किती विकासक आहेत की ज्यांनी EWSच्या अंतर्गत असेल, LIGच्या अंतर्गत असेल हे घरं हडपलेली आहे. ULC मध्ये ठाणा किंवा कल्याण किंवा पनवेल या नवी मुंबईमध्ये या परिसरामध्ये ULCचं उल्लंघन करून पण ती घरं आपल्या स्टाफला विकल्याची पण घटना आहे. या सर्व प्रकरणाविषयी पुढारी न्यूजने राज्य शासनाच्या अवर सचिवांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता शासनाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि म्हाडाचे VP यांच्याकडून ही माहिती मागवलेली आहे. मात्र अद्याप ही माहिती प्राप्त झालेली नाही. सर्वसामान्यांची झालेली लूट आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही लूट केली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नवी मुंबईतील प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये फायदा नेमका कुणाचा आणि किती झाला हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. नवी मुंबई आयुक्त आणि म्हाडाकडून सरकारला काय उत्तर दिलं जातं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. मात्र सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या विकासकांवर सरकार आता काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. शिल्पा नरवडेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.